माणसांच्या भावना, माणसं महत्वाची आहेत. ती आज तिथे जाऊन साखरपुड्याच्या मागण्या घालते. सुनू, मला नाही पटत आहे. का करतेस हे सगळं? नाही, कारण त्यांना हे कळू दे की ज्या घरामध्ये ते मुलगी देणार आहे तिथे एक कजक सासू सुद्धा राहते. निदान ह्या कारणाने तरी ते हे लग्न मोडतील. हे चालू होतं तुझ्या डोक्यात? हा, हे सगळं चालू होतं तुझ्या डोक्यात? हो. सुनू, मला कळतच नाही तू का मागे लागलीस त्या लोकांच्या. सुनू, हे जर घरी जाऊन दादाला, हे जर बाबांना कळलं ना तर घरात वाद होतील. ती मला अगदी मनापासून वाटते की ती मुलगी आपल्या घरासाठी, स्वरासाठी योग्य नाहीये. ती मुलगी जर या घरामध्ये आले ना तर काहीही चांगलं होणार नाही. पण तुला माहितीये ना, मी कुणाबद्दल नाही असा वाईट विचार करत. का कोण जाणे, त्या मुलीला मला होकार नाही देता येते. हे लग्न होता कामा नये. अरे यार, काय कर सुनू, हे लग्न होणार म्हणजे होणार. तू आता उगाच यात अडथळे निर्माण करू नकोस प्लीज. तू काय चॅलेंज देतोयस मला? हो, तसं समज हवं तर. ठीक आहे, मग मीही पाहते हा साखरपुडा कसा होतोय. सुनू, का गोष्टी किचकट करतेस? कारण हा माझ्या घराचा प्रश्न आहे आणि या घरावर कुठलं संकट येणार असेल तर त्या संकटासमोर मी उभी राहणार. कारण मला माझं घर सगळ्यात महत्वाचं आहे. अगं सुनू, तुला कळत नाही का, हा दोन्ही घरांचा प्रश्न आहे. हो, पण आता मला माझं घर सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यासाठी मला वाईटपणा घेण्याची गरज पडली तर मी तो घेईन. ठीक आहे, तू तुझ्या मुद्द्यावर ठाम आहेस ना. मी पण आता बघतोच हा साखरपुडा कसा होत नाही ते. दादा आणि प्रीतीचा साखरपुडा होणार म्हणजे होणार. शुभेच्छा तुला. आई, हे बघ, तू नको काळजी करू. सगळं होईल नीट. प्रीतीताईच्या लग्नात ज्या काही अडचणी येतील ना, त्या सगळ्याला तोंड द्यायला मी समर्थ आहे. आणि राहिला प्रश्न आत्यांनी घातलेल्या अटींचा, तर त्यावर पण मी मात करून दाखवेन. खरंच साखरपुडा तर होणं गरजेचं आहे. सुलूनी जरी हे चॅलेंज दिलं असलं ना तरी मी तिला जिंकू देणार नाही. काही झालं तरी हा साखरपुडा झालाच पाहिजे दीप.